पंकजा मुंडेंचा फरार पीए अनंत गरजेला वरळी पोलिसांकडून अटक। पत्नी डॉक्टर गौरी पालवेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गरजेसह त्याच्या बहीण आणि भावावर गुन्हा दाखल। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून गरजे फरार होता। अनंत गरजेचा विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरीला संशय होता। यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद, तर नणंद शीतल आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात प्रेस नोट जारी। मवियासह मनसेचं शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। नवीन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप। गाफील राहिलात तर मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या तरुणांशी संवाद साधणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट। वरळी डोम इथे तरुणांसाठी कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या कत्तली प्रकरणी आज सुनावणी। झाडं तोडण्याबाबत आतापर्यंत 900 हरकती। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यासाठी काही झाडं तोडण्याचा निर्णय। आमच्या 4 उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर। युगेंद्र पवार यांचा बारामतीत आरोप। नागपूर मनपाच्या शहर बस सेवेचे कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। बहुतांश भागात बस सेवा ठप्प। हजारो प्रवाशांना मनस्ताप। संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा। निवडणुकांपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता।